हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, इथे गरम गरम शेंगोळे बनवलेले आहेत. आणि हे शेंगोळे कसे बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण नक्की बघा. आणि आवडली तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडली तर कमेंट करून सांगा. तर बघा, असे झणझणीत शेंगोळे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-7 मिरच्या, जिरं घेतले, लसूण घेतलेला आहे, धनिया घेतलेला आहे, हिरवा कोथिंबीर घेतलेला आहे म्हणजे. तर हे बघू शकता तुम्ही, इतकं घेतलेलं आहे मी सामान. आणि हे सगळं ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि असे झणझणीत शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटताना ना थोडंसं पाणी पण घालून घ्यायचं आहे. कारण की ना पाणी घातल्याच्यानंतर छान असं आपल्याला एकदम पेस्ट असं करायचं नाही, चटणीसारखा एकदम दरदरा वाटून घ्यायचा आहे. दरदरा वाटून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला छान असं फोडणीमध्ये पण घालायला होईल आणि पिठामध्ये पण घालायला होईल. त्यामुळे तर बघू शकता, इथे आपलं वाटून झालेलं आहे. इथे मी एक हे घेतलेलं आहे, कटोरी घेतलेली आहे मोठी. मी त्यामध्ये घालणार आहे आटा घालणार आहे, गव्हाचं पीठ घालणार आहे. मी इथे गव्हाचं पीठच घेत आहे. म्हणजे यामध्ये ना दुसरं कोणी ना ज्वारीचं पीठ, बेसन घालतात, पण मी इथे खाली गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. ते पण 2 वाट्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने छान अशा 2 वाट्या भरून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घालायची आहे खूप सारी, ओवा घालायचा आहे, हातावर असा चोळून थोडासा ओवा घालायचा आहे, जिरे पण घालायचे आहेत. जिरे तर मी वाटणामध्ये पण घातलेले आहेत, तुम्ही घालायचं तर घालू शकता, नाही तर नाही घालू शकता, पण वाटणामध्ये तर घालायचेच आहेत. तर वाटून घेतले त्यामध्ये आपण घातलेले आहेत. तर मेन म्हणजे लसूण तर खूप सारा टाकायचा आहे. लसूणानंतर खूप छान टेस्ट येते. तर बघू शकता, इथे आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ पण चांगलं घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे आपल्याला आळणी नाही व्हायला पाहिजे. छान असं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण वाटून घेतलेला ते पेस्ट टाकायचं आहे, मिरची, लसूण आणि जिरे, कोथिंबीरचा. तर यामध्ये मी आता अर्धा टाकणार आहे आणि अर्धा आपल्याला फोडणीसाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता, इथे थोडं टाकलेलं आहे मी, थोडं आपल्याला फोडणीसाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता, इथे अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे. थोडंसं आता ठेवून दिलेलं आहे मी. यामध्ये हळदी पावडर घालायचं आहे. कुणी लाल मिरची पावडर पण घालतात, पण मी इथे घातलेलं नाही लाल मिरची पावडर. मी हिरवी मिरची घालते, नंतर फोडणीमध्ये मी लाल मिरची पावडर घालणार आहे. तर बघू शकता, इथे आता आपलं सगळं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. चम्मचने करते मी इथे, नंतर मी हाताने पण छान मिक्स करून घेणार आहे. चम्मचने होणार नाही, हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे छान मिक्स करून घेतले आणि मी इथे घेतलेलं आहे पाणी. थोडं थोडं करून आपण जसं चपात्याचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे चपात्याचं जसं करतो तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. तर बघू शकता, इथे आपलं छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता याला छान असं थोडंसं हे करून ठेवून द्यायचं आहे झाकून. थोडंसं म्हणजे आपण फोडणी तयार करेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे 10 ते 5 मिनटं. तर बघू शकता, इथे साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता आपण इथे फोडणीला सुरुवात करायची आहे एका साईडला. बघू शकता, इथे कढाई ठेवलेली आहे मी, मोठी कढाई ठेवलेली आहे छान अशी. त्यामध्ये कढाईमध्ये ना तेल टाकलेलं आहे. तेल घातल्याच्यानंतर आपण त्यामध्ये राई, जिरे घालायचे आहेत. राई, जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला आपण जे बनवलं होतं ते वाटण बनवलं होतं ते वाटण टाकायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, वाटणामध्ये मी लसूण खूप सारा, जिरं आणि मिरच्या घातलेल्या हिरव्या आणि कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी. तर इथे बघू शकता, इथे छान असं वाटणाला छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर पण टाकायचं आहे कलरसाठी. आपण हिरव्या मिरच्या तर घातलेल्याच आहेत आणि कलरसाठीही टाकायचं आहे. छान असा कलर येतो. हे रस्सा बनवायचा आहे आपल्याला, अगोदर रस्सा बनवायचा आहे.
रश्श्यामध्ये नंतर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला असे छान छान गोल गोल शेंगोळे बनवून टाकायचे आहे. तर रस्सा बनवताना ना थोडं जास्तच पाणी टाकायचं आहे. रस्सा उरला तर चालेल पण कमी पडायला नको, त्यामुळे ना जास्त पाणी घालायचं आहे. तर बघू शकता इथे मी 3 ते 3.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे वरतून. आपण अगोदर पण आट्यामध्ये म्हणजे पीठ मळलं होतं त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. तर बघू शकता इथे आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत आपण इथे शेंगोळे तयार करून घेऊ. तर बघू शकता तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं हाताला आणि पोळीपाटाला पण थोडंसं लावून आपण असं छान असं हे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हाताने असं छान असं शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा हाताने करून घ्यायचे. नंतर एक लांब लाईन बनवायची आहे. नंतर त्याचे तोडून आपण छोटे छोटे बनवू शकतो. इथे मी 2 पद्धतीचे बनवणार आहे. एक असे गोल पद्धतीचे आणि एक आहे लांबोळ्या पद्धतीचे बनवायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असे बनवून घ्यायचे आहेत. थोडे पतले पतले बनवायचे. जाड बनवले ना तर ते लवकर शिजणार नाहीत आणि आतमधून कच्चे राहतील. तर पतले बनवले ना तर लवकर शिजल्या जातील. तर बघू शकता एक अशा पद्धतीचे बनवायचे आहेत. 2 पद्धतीचे बनवले आहेत. तसं बघू शकता गोल आणि असे लांबोळ्या पद्धतीचे बनवले आहेत. तर आपल्याला सगळे अशा पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे आहेत. आता इथे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला आता यामध्ये शेंगोळे घालून घ्यायचे आहेत. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला इथे शेंगोळे टाकायचे आहेत. कारण की ना उकळी नाही आली आणि अशा टाकले ना तर ते शेंगोळे सगळे त्याच्यामध्येच विरघळून जातील. तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आपले शेंगोळे पण छान असे बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता इतके शेंगोळे तयार झालेले आहेत. आम्ही हे 2 ते 3-4 जण असे पोट भरून खाऊ शकतो इतके आपण हे शेंगोळे बनवलेले आहेत. आणि रोज रोज तेच कंटाळा खाऊन येते ना, त्यामुळे कधीतरी असं काहीतरी अलग खायचं मन करतं. त्यामुळे असे शेंगोळे नक्की तुम्ही बनवून बघा आणि ट्राय करून बघा. तर बघू शकता उकळी आल्याच्या नंतर मी असे एक एक करून सगळे शेंगोळे यामध्ये टाकून देणार आहे. असे टाकून द्यायचे आहे. गॅस थोडा कमी करायचा आहे, मीडियम करायचा आहे आणि सगळे शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत यामध्ये. बघू शकता तुम्ही. आणि शेंगोळ्याचं थोडंसं पीठ ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाण्यामध्ये असं चुरा करून असं थोडंसं टाकून द्यायचं हे पाणी. कारण की ना आपली रस्सा ना आपला थोडासा पतला नाही असं जाडसर छान होईल त्यामुळे. आणि खायला पण पियायला पण छान लागेल हा रस्सा, त्यामुळे असं टाकून द्यायचं आहे यामध्ये. तर बघू शकता आता हे छान असं शिजून जाईल. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे. आणि हलवताना ना सावकाश हलवायचं आहे, नाही तर तुटून जाणार. असे पण ते तुटणारच आहे शिजल्याच्या नंतर. तर बघू शकता तुम्ही. आधीच तुटायला नको, नंतर तुटले तर आधीच तुटायला नको. अशा पद्धतीने आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याला. तर मी इथे झाकण ठेवून असं छान शिजवून घेणार आहे. छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान मिक्स केलेलं आहे मी. मिक्स करून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता इतकं पाणी घातलेलं आहे मी. आता इतक्या पाण्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत हे शेंगोळे. तर आम्ही याला शेंगोळे म्हणतो. तुम्ही काय काय म्हणता तुमच्या याच्यामध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आणखी एकदा मी मीठ घातलेलं आहे. तर मीठ कमी लागायला नको, कारण की ना हे मीठ असलं चांगलं टेस्टी असलं तरच खायला खूप छान लागतात. मीठ कमी जर झालं ना, वरतून पण रश्श्यामध्ये आपण मीठ टाकू शकतो, पण नंतर टाकण्याची चव अलगच लागते आणि यामध्ये शिजले ना त्याची चव अलगच असते. तर म्हणून बघू शकता तुम्ही. आता आपले शेंगोळे छान आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता आता आपण छान शिजवायला ठेवलेले आहेत. उकळी छान अशी येत आहे, शिजत आहेत. तर शिजल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला किती मस्त असे झाले. झाकण ठेवून शिजवायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही आता आपले शेंगोळे असे छान शिजलेले आहेत. हे बघा, वरतून मी थोडंसं असं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे, कारण की छान असं दिसतं पण आणि खायला पण छान लागतं. आणि बघू शकता आपला जितका रस्सा होता त्यातला किती रस्सा कमी झालेला आहे आणि इतकाच रस्सा राहिलेला आहे. तर बघू शकता किती मस्त असे आपले शेंगोळे तयार झालेले आहे. आणि तुम्ही पण या खायला गरम गरम खायला ना खूप मजा येते. पावसाळ्यात तर खूपच मजा येते शेंगोळे खायला.
आणि तुम्ही कधी पण बनवू शकता. जेव्हा भाजीचा कंटाळा आला, जेव्हा दुसरं काही खायचं मन नाही करत, तेव्हा असे शेंगोळे बनवून नक्की खा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतात. आता यावरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, मी घातलेली नाही आहे. तर कोथिंबीर घालायची, खूप छान अशी चव येते, खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एकदा. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं.